पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेकडून राफेल विमानाचा युद्धाभ्यास, सैन्याकडून या युद्धाभ्यासाला आक्रमक असं नाव, तर सर्व महत्त्वाच्या पायलटकडून युद्धाचा सराव. पहलगाममधील हल्ल्यानंतर अरबी समुद्रामध्ये हालचालींना वेग, भारतीय नौदलाकडून INS विक्रांत युद्ध आता अलर्ट मोडवर आहे, तर पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र चाचणी करणार. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती आहे. दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळेच तपासात मोठी मदत होईल. लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांना अटक, जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा या भागातून शस्त्रास्त्र, दारुगोळ्यासह 4 गजाआड. भारतानं पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा थांबवलाय. 65 वर्ष जुना सिंधू पाणी करार स्थगित, भारताकडून अटारी बॉर्डर देखील बंद, तर पाकिस्तानमध्ये गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, केंद्र सरकार आक्रमक, कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीस भारत वा हद्दीमध्ये प्रवेश बंदी, पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा मिळणार नाहीये, तर पाकिस्तानींना 48 तासांमध्ये भारत सोडण्याची सूचना. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसूरीचा व्हिडिओ समोर आलाय. पहलगाम हल्ल्याशी संबंध नाही सैफुल्ला कसूरीचा हा कांगावा, तर दुसरीकडून कसूरीकडून आता भारताचा दुश्मन असा उल्लेख देखील करण्यात आलाय. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक, भारताकडून पाकिस्तानशी संबंधित काही ट्विटर हँडल बंद, पाकिस्तानचं सरकारी खातं देखील बंद करण्यात आल्याची माहिती आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर प्रशासनाची खबरदारी, सीमा भागामध्ये फिरण्यासाठी कुपवाडा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे, तर कर्नाहा, केरेन, मच्छील, बनगस या व्हॅलीमध्ये फिरण्यासाठी आता पूर्व परवानगीची गरज नाहीये.